विधानसभामध्ये होती आणि शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या. उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल. किती जागा मागितली तुमच्या विरोधात प्रचार करणार की तुमच्या सोबत असणार आहे? रवीजी BJP सोबत भारतीय जनता पार्टी सोबत 14 पासून आहे. तर रवीजी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे. ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे. राष्ट्रवादी पण तुमच्यासोबत अमरावतीमध्ये असणार आहे? ते आमचे नेते ठरवतील आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की बरीचशी ठिकाणी त्यांच्यासोबत युती नाही करत आहे आणि मला वाटते अमरावती त्याच पद्धतीने ठरणार आहे. नवनीत जी आज क्या चर्चा हुई, किन विषयों पे चर्चा हुई और कितनी सीटें आप लोग शिवसेना को दे रहे हैं? अभी तक ऐसा कुछ सॉल्व नहीं हुआ है पर कल तक उसमें बहुत सारा सोल्यूशन निकल के हल हो जाएगी वो भी सब्जेक्ट. मैम टाटा एक रिपोर्ट है सोशल साइंस की कि मुंबई में जो है 2051 तक जो है हिंदुओं से ज़्यादा मुस्लिम होंगे. आपका बोलना एकदम बराबर है. जो घुसपैठिए हैं जो अभी रिपोर्ट आई है टाटा की जो आप जिस तरीके से बता रहे हैं आसाम में 200% ग्रोथ उनमें पाई गई है. 30% आप मुंबई में प्रॉपरली देखेंगे तो वहाँ पर पाई गई है. आप वेस्ट बंगाल में देखिए वहाँ पर है. कश्मीर में देखिए कितने परसेंटेज उनका बढ़ा हुआ है. तो मुझे लगता है कि सभी ने जो ये डिस्कशन कल से हो रहा है और जो टाटा की भी रिपोर्ट्स आई हैं एक बार सभी हिंदू भाई बहनों ने उसके ऊपर ध्यान ज़रूर देना चाहिए कि अगर कश्मीर में परसेंटेज ऊपर से लेके एकदम नीचे ड्रॉप्ड होता है सिंगल नंबर पे और बांग्लादेश में जिस तरीके से माइनॉरिटी होते हैं हम और आसाम में 200% वो बढ़ते हैं तो ये सब चीज़ पे हिंदुस्तान है ये हिंदुस्तान का नाम रहना चाहिए. नवनीत जी महाराष्ट्र में चुनाव हो रहा है, क्या हिंदुत्व का मुद्दा रहेगा कि विकास का मुद्दा रहेगा? देखिए विधानसभा में भी हमने ना लोकसभा में कोई हिंदू और कोई दूसरे धर्म को आजू बाजू नहीं किया था. ये सेकुलरवाद जिन्होंने लाया है वो कांग्रेस पार्टी है, वो भारतीय जनता पार्टी नहीं करती है. भारतीय जनता पार्टी अपने तत्वों पे और विचारों पे लड़ती है और विकास के मुद्दे लेकर लड़ती है. तो इस बार विधानसभा में सबने देख लिया पूरे महाराष्ट्र में विकास के मुद्दों पे हम लड़े और विकास के मुद्दों पे हम चुन के आए हैं. तो उद्धव जी एक साथ आ गए हैं मनसे के साथ. जनाब उद्धव ठाकरे जी हैं वो. ठाकरे नाम तो मुझे लगता है बाला साहब ठाकरे जी के साथ ही चले गया क्योंकि ठाकरे जी जो विचारों पे काम करते थे आज उद्धव ठाकरे जी चद्दर चढ़ाने जाते हैं और चद्दर चढ़ाने वालों को पास में बिठाते हैं. सिर्फ राज ठाकरे जी से सवाल रहेगा मेरा कि भोंगे कहाँ गए, मस्जिदें कहाँ गई और हनुमान चालीसा कहाँ गया. पहले बोलते थे कि मेरे प्यारे हिंदू भाई बहन और अब उनकी भाषा में आता है कि मेरे महाराष्ट्र के प्यारे मतदार. तो इसमें से आप समझ जाइए कि उनकी दिशा कहाँ पर जा रही है. अब वो भी चद्दर चढ़ाने जाएंगे कि उद्धव ठाकरे साथ में बिठाएंगे उनको पूछना पड़ेगा. ठाकरे त्यांच्या प्रेसमध्ये बोलले होते की माझ्याकडे एक देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते अल्लाहू अकबर बोलतात आणि असे अनेक व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. मला वाटते की त्यांचे बरेचसे व्हिडिओ राज साहेबांचे सगळ्यांनी पाहिले. लाव रे तो व्हिडिओ. तर असे बरेचसे व्हिडिओ आमच्याकडेही आहे की लाव रे तो व्हिडिओ आम्ही ते सुद्धा दाखवणार आहे सगळ्यांना. पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींवर बोलायची कारण एवढे वर्ष देवेंद्र फडणवीसजींनी राज ठाकरे साहेबांना सांभाळून ठेवलेला होता तर ते राज साहेबांनी ते विसरू नये. मॅडम हे सांगा मॅडम एक प्रश्न असा आहे आपला एक महिला म्हणून आणि पत्रकार म्हणून हे प्रश्न विचारणं की दोन्ही भाऊ एकत्रित आले ॲज ए परिवार आम्हाला सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला त्या गोष्टीचा आनंद झालं. जे एकमेकाचे चेहरे पाहत नव्हते आज दुकानदाऱ्या चालू करण्यासाठी ते एकमेकासोबत बसलेले आहे तर त्याच्यामध्ये अंतर आहे. ॲज ए फॅमिली आली असती तर पूर्ण महाराष्ट्राने बाळासाहेबांचं नाव घेऊन जल्लोष केला असता पण विचार सोडून ते फक्त दुकानदारीसाठी आणि पॉलिटिक्ससाठी आले आहे तर तो डायजेस्ट होण्यासारखा नाही आहे. मॅडम एक प्रश्न असा आहे 2 दिवसापूर्वी तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदूंनी मुलं जे आहे ते जास्त जन्माला टाटाची यावर प्यारे खान जे अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की राणा दाम्पत्यांनाच 2 मुलं आहेत. त्यामुळे मला वाटते आयोगांचे जेही ज्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या नावाप्रमाणे ते विचार त्यांची मांडलेली आहे. मी काय करणार कशी करणार
हे त्यांना विचारायची गरज नाही. ते आयोगामध्ये बसलेले, त्या खुर्चीची रिस्पेक्ट त्यांनी केली पाहिजे. जे बाहेरून घुसपेटिया येऊन आमच्या देशामध्ये, मुंबईमध्ये, आसाममध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने घुसपेटिया येऊन जे संख्या ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. माझं कॉन्व्हर्सेशन त्यांच्याकरिता आहे. जर कोणालाही मिरची लागली तर ते पाकिस्तान जाऊ शकतात. 1946मध्ये जेव्हा सेपरेशन केलं, 1947मध्ये जेव्हा देश आझाद झाला, तेव्हा त्यांना पाठवलं होतं. काही लोक इथे राहिले तर त्यांनी हिंदुस्थानची कदर करावं आणि हिंदुस्थानमध्ये हिंदू लोकांची जनसंख्या वाढली पाहिजे, त्याकरिता त्यांनी बोलावं. तुम्ही ठाम आहे आपल्या वक्तव्याला. त्यांनी हे शब्द वापरला नाही पाहिजे. आणि ॲज अ फिमेल त्यांनी जी माझी भावना आहे, डोक्यावर जे बिंदी लावतात, जे टीके लावतात, त्याचा तरी त्यांनी सन्मान करावा. महाराष्ट्र मराठी माणसाचीच आहे, तर त्याच्यात कोणी डाऊट आणत आहे? मराठी माणसाचीच मुंबई आहे, त्याच्यामध्ये कोणीही शंका आणू नये आणि कोणीही हिंदूंमध्ये फूट पाडू नये. फक्त तेवढीच विनंती सगळ्यांना करते.